तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे आपलं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. गाडी स्टार्ट करून आपण डायरेक्ट थेट निघतोय आपल्या रोजच्या अड्ड्यावरती, कारण गॅस आपण कालच भरलेला होता. त्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता इथं बैल घोडं वगैरे कसे आहे. तर आपल्याला लगेच बुकिंग भेटली होती दायरीमधून जोगेश्वरीची. ने धोका केला आपल्यासोबत, बुकिंग झाली कॅन्सल. त्यानंतर वडगाव शेरीमधून मुंबई एअरपोर्टची बुकिंग भेटली. आता DY पाटीलच्या समोरचा हा मेळा भरलेला होता, नजराना बघितला आपण आणि थेट निघत होतो आपण पिकअप लोकेशनला. कस्टमरच्या लोकेशनला आलो होतो आपण पिकअप करायला. कस्टमरला पिकअप केलं आणि थेट निघालो आपण डायरेक्ट. आता आलो टोल नाक्यावरती, तळेगाव दाभाडेचा टोल क्रॉस केला. तिथून कस्टमरला आपण डायरेक्ट घेऊन मुंबई एअरपोर्टमध्ये ड्रॉप झाला. मुंबई एअरपोर्टला तिथून आता डायरेक्ट आपल्याला जायचं होतं अंधेरी MIDCला, कारण भरपूर गाड्या होत्या तिथं, त्याच्यामुळे आपल्याला पुण्याची बुकिंग भेटली नसती. आता त्यानंतर हे कस्टमरने आपल्याला टोलचे पैसे दिले, वरचे पैसे आपल्याला टिप म्हणून दिली होती. रात्री 2:30 वाजता आपल्याला तिथून बुकिंग पडली होती पाशांची, पण काही काळानंतर ती बुकिंग आपण केली कॅन्सल. त्याचं रिझन असं, सगळे बेवडे लोक होते, ते 1 तास वेट केला आणि कॅन्सल केली बुकिंग. त्यानंतर आपल्याला ही सकाळी बुकिंग पडली हिंजवडीची. कस्टमरला पिकअप केला वाशीवरती, गॅस भरला आपण. त्याच्यानंतर थेट निघालो डायरेक्ट आपण आलो घाटामध्ये. घाटात भरपूर ट्रॅफिक लागलं होतं आज, पण एवढं पण नव्हतं. त्याच्यानंतर तिथून पुढं आपण निघालो टोलच्या दिशेने. टोलला आलो तर टोलला पण प्रॉब्लेम चालू होता, फास्टॅग लवकर स्कॅन होत नव्हते. कस्टमरला ड्रॉप केलं आणि आपण परत रोजच्या जागी म्हणजे आपल्या घरी सुखरूप आलो.